नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी कमेंट केली होती की सामान्य ज्ञान पोलीस भरतीची सिरीज सुरू करा म्हणून। तर मी पुन्हा ही सिरीज सुरू केलेली आहे। ठीक आहे, दर 1 ते 2 दिवसानंतर सामान्य ज्ञान पोलीस भरतीकरिता जीकेची सिरीज घेऊन येणार आहे। ओके, चला तर मग स्टार्ट करूया। तर सातपुडा पर्वताच्या मध्यभागी रावेर बऱ्हाणपूर दरम्यान एक बऱ्हाणपूर खिंड आहे। म्हणजे बऱ्याचदा पेपरमध्ये प्रश्न पण विचारलेला आहे की सातपुडा पर्वताच्या दरम्यान कोणती खिंड आहे, तर ती बऱ्हाणपूर खिंड आहे। आणि सातपुडा पर्वत जो आहे हा महाराष्ट्राच्या उत्तरेला असून तो पश्चिम पूर्व या दिशेने पसरलेला आहे। आणि सह्याद्री पर्वत जो आहे हा महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला असून तो उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेला आहे। हा दोन्ही पॉईंट मधला फरक तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे। मग तुम्हाला जर विचारलं की सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं, तर पूर्ण सातपुड्याचा विचार करता सातपुड्यामधील सर्वात उंच शिखर आहे धूपगड। धूपगडची उंची आहे 1350 मीटर। मात्र महाराष्ट्रातील सातपुड्यातील जर तुम्हाला विचारलं की सर्वात उंच शिखर कोणतं आहे, तर ते असणार आहे अस्तंबा शिखर। ओके, आणि अस्तंबा शिखरची उंची हे 1325 मीटर इतकी आहे। ठीक आहे, आणि अमरावती जिल्ह्यातील जर सातपुड्यातील सर्वात उंच शिखर विचारलं तर ते आहे बैराट, 1177 मीटर। हा पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात द्या। ओके, आणि अस्तंबा हे शिखर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे। दुसरा प्रश्न आहे, अमरावती जिल्ह्यात सातपुडा रांगांना गाविलगड टेकड्या असं म्हटलं जाते। तुम्हाला थेट प्रश्न येऊ शकतो की कोणत्या जिल्ह्यात सातपुडा रांगांना गाविलगड टेकड्या म्हणून ओळखलं जाते, तर अमरावतीलाच गुगामल हे उद्यान आहे। त्यानंतर ढाकणा कोलकाज हे अमरावतीलाच आहे। वान अभयारण्य सुद्धा अमरावतीलाच आहे। हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। खैर नावाच्या वृक्षापासून कात बनवला जातो हे लक्षात असू द्या। जर तुम्हाला विचारलं की कात कशापासून बनवला जातो, तर खैर नावाच्या वृक्षापासून। त्याच पद्धतीने हे पण लक्षात असू द्या मित्रांनो की रोशा गवतापासून सुगंधी तेल बनवलं जाते। तेंदूच्या पत्त्यापासून बिडी बनवली जाते। हा पण पॉईंट इम्पॉर्टंट आहे। आणि कोरफड जे वृक्ष आहे त्यापासून औषध बनवल्या जाते। ओके, सो हे पॉईंट्स तुम्ही इथे कव्हर करा। ठीक आहे, त्यानंतर तोतला डोह प्रकल्प कोणत्या नदीवर आहे, तर तोतला डोह प्रकल्प हा पेंच नदीवर आहे। ठीक आहे, आणि पेंच प्रकल्प हा नागपूरमध्ये आहे। एकदा हा पण प्रश्न विचारलेला होता की पेंच प्रकल्प कोणत्या 2 राज्यादरम्यान आहे, तर महाराष्ट्र मध्य प्रदेश दरम्यान पेंच प्रकल्प आहे। हा लक्षात घ्या। आणि मध्य प्रदेशला महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे, कर्नाटकला 7 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे। सध्या बेळगाव वाद सुद्धा कर्नाटक आणि महाराष्ट्र दरम्यान आहे। हा पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। त्यानंतर सह्याद्री पर्वताची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झालेली आहे। हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे की विचारलं जाऊ शकते की सह्याद्री पर्वताची निर्मिती कशामुळे झाली, तर ती प्रस्तरभंगामुळे झालेली आहे। हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। ओके, त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट बघा, नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 मध्ये करण्यात आली होती। ओके, नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 मध्ये करण्यात आलेली होती। आणि नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे PM होते। ठीक आहे, म्हणजे PM हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष राहत होते। आणि नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण असणार मग, तर पंडित जवाहरलाल नेहरू। मात्र नियोजन आयोगाची जागा आता नीती आयोगाने घेतलेली आहे। नीती आयोग ही स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी करण्यात आलेली आहे। नीती आयोगाचा फुल फॉर्म होतो नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया। अलीकडेच नीती आयोगाच्या धर्तीवर मित्रा ही संघटना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे। हा पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। मग नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 मध्ये करण्यात आलेली आहे। तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि CEO कोण आहेत। नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान हेच असतात। हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। नर्मदा नदी महाराष्ट्राच्या वायव्य दिशेकडून वाहते, आताच आपण सांगितलेलं आहे। आणि नर्मदा नदी फक्त नंदुरबार जिल्ह्यातून वाहते, जी की 54 किलोमीटर इतकी वाहते। आणि नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे। त्यानंतर बघा, व्यापारी बँका RBI कडून ज्या दराने कर्ज घेतात त्याला काय म्हटलं जाते, तर त्याला रेपो दर असं म्हटलं जाते। म्हणजे जेव्हा व्यापारी बँका RBI कडून कर्ज घेईल तेव्हा रेपो दर, आणि RBI जर व्यापारी बँकेकडून कर्ज घेत असेल तर त्या दराला रिव्हर्स रेपो दर म्हटलं जाते। ओके, रिव्हर्स, सो रिव्हर्स रेपो दर असं लक्षात ठेवा तुम्ही। त्यानंतर अर्थशास्त्राची काही महत्त्वाचे ऑनलाईनर क्वेश्चन आहेत जे की आपल्याला पोलीस भरती, तलाठी, कंबाईनमध्ये विचारले जाऊ शकते। राजा चलैया समिती ही 1991 आहे, जी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर सुधारणा समिती म्हणून सुद्धा ओळखली जाते। राजा चलैयांना द फादर ऑफ टॅक्स रिफॉर्म असं म्हटलं जाते। व्हॅट लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे, तर ते आहे हरियाणा। 2003 मध्ये व्हॅट सुरू केला होता, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स। महाराष्ट्र राज्यामध्ये व्हॅट हा 1 एप्रिल 2005 ला लागू झाला होता। आणि या संबंधित एक महाराष्ट्र सरकारचा ॲक्ट पण होता, व्हॅट ॲक्ट 2002। तर हे साल पण तुम्ही इथे लक्षात घ्या। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बघा, शून्य आधारित अर्थसंकल्प सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते होते, तर ते होते महाराष्ट्र।
आय थिंक 1986 हे वर्ष होतं, तेव्हा शून्य आधारित अर्थसंकल्प सुरू करण्यात आलेला होता. मग तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते, तर ते होते शंकरराव चव्हाण. अर्थमंत्री कोण होते, तर ते होते सुशील कुमार शिंदे. आणि तत्कालीन वित्त राज्यमंत्री कोण होते, तर ते होते श्रीकांत जिचकर. तर हा पण पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. नंतर बघा, भारत निर्माण योजना 16 डिसेंबर 2005ला सुरू करण्यात आली होती आणि ही 6 क्षेत्रामध्ये सुरू करण्यात आली होती. आणि आयोगाने यावर 6 क्षेत्र कोणते आहे यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर एक आहे ग्रामीण पेयजल, ग्रामीण गृहनिर्माण, दूरसंचार, रस्ते, विद्युतीकरण आणि जलसिंचन. ठीक आहे. याच्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य नाही आहे, हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. म्हणजे एवढं जरी तुम्ही कीवर्ड लक्षात ठेवले तरी तुमचा प्रश्न याच्यातून नक्कीच सुटेल. त्यानंतर भारतामध्ये GSTची सुरुवात. आता GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स होय. हा इनडायरेक्ट टॅक्स आहे, अप्रत्यक्ष कर आहे. आणि याची सुरुवात 1 जुलै 2017 रोजी करण्यात आली होती. तुम्हाला माहीत असेल GST संबंधित 101वी घटना दुरुस्ती होती आणि विधेयक होतं 122व. तर हा पण तुम्ही इथे लक्षात घ्या. भारतात GST ही दुहेरी पद्धतीनं आकारला जातो. GST आकारण्याची पद्धत आपण कॅनडा या देशाकडून घेतलेली आहे. म्हणजे कॅनडा देशाप्रमाणे आपली GST आकारण्याची पद्धत आहे. शेषाधिकारसुद्धा आपण घटनेमध्ये कॅनडाकडूनच घेतलेले आहे. भारत सरकारने 1993मध्ये हा प्रश्न आपल्याला येऊन गेलेला आहे नुकताच, की डॉक्टर सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली निर्गुंतवणूक आयोगाची काय केली होती, स्थापना केली होती. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हिंदू ग्रोथ रेट काय, तर 1950 ते 80च्या दशकात GDP वाढीचा सरासरी दर 3.5% इतका होता. दरडोई उत्पन्न वाढीचा दर हा 1.3% होता. यालाच हिंदू ग्रोथ रेट असं म्हटलं जाते. सो वर्षपाठ ठेवा 1950 ते 80 आणि GDPची वाढ लक्षात ठेवा 3.5 आणि दरडोई उत्पन्नाची वाढ लक्षात ठेवा 1.3. यालाच हिंदू ग्रोथ रेट म्हणू आपण. मित्रांनो, बऱ्याच पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाला असं विचारलं जाते. तर एक लक्षात असू द्या, 1 एप्रिल 1951ला पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली होती. ती 31 मार्च 1956ला संपलेली होती. कारण भारत सरकारचं जे आर्थिक वर्ष आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. आणि प्रतिमान कोणतं होतं मग पहिल्या पंचवार्षिक योजनेचं, तर ते होतं हेरॉड डोमर. आणि भर कशावर होता, तर तो होता कृषी क्षेत्रावर. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. आणि दुसरी पंचवार्षिक योजना ही 1956ची होती आणि 1956 ते 61पर्यंत कार्यकाळ होता आणि प्रतिमान होते महालनोबिलिस आणि भर होता उद्योग क्षेत्रावर. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा भर हा कृषी आणि उद्योग या दोन्हीवर होता. म्हणजे पहिल्या योजनेमध्ये हा भर कृषीवर होता, दुसऱ्या योजनेमध्ये हा उद्योगावर होता आणि तिसऱ्या योजनेमध्ये तो कृषी आणि उद्योग दोन्हीवर हा भर होता. त्यानंतर बघा मित्रांनो, भारतातील काही नैसर्गिक बंदरे दिली आहे. आपल्याला वन लाईनरमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात की भारतातील नैसर्गिक बंदरे आणि ठिकाण. मुंबई हे महाराष्ट्रामध्ये आहे. कोलकाता हल्दिया बंदर पश्चिम बंगालमध्ये आहे. कोचीन हे बंदर ज्याला अरबी समुद्राची राणी म्हटलं जाते ते केरळ या राज्यामध्ये आहे. प्यारादीप बंदर म्हटलं तर ओडिशा. विशाखापट्टणम म्हटलं तर आंध्र प्रदेश. सर्वात खोल बंदर हे विशाखापट्टणम बंदरच आहे. मार्मागोवा हे गोव्याला आहे. ओके स्टुडंट. त्यानंतर बघा, आताच हा प्रश्न आपण बघितला की भारत निर्माण योजना 16 डिसेंबर 2005ला सुरू झाली होती आणि ती 6 क्षेत्रात सुरू करण्यात आलेली होती. अंबर बॉक्स, ब्ल्यू बॉक्स आणि ग्रीन बॉक्स हे कोणत्या संस्थे संबंधित आहे, तर WTO. मग WTOची स्थापना केव्हा झाली, 1 जानेवारी 1995. ओके. आणि मुख्यालय कुठं आहे, जिनिव्हा, स्वित्झर्लंड. सो WTO लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट. आणि WTO हे गॅटचं झालेलं रूपांतरण आहे. गॅट हे 1948चं होतं. गॅटच्या 8 फेऱ्या झाल्या होत्या. त्यामध्ये 8वी फेरी ही उरुग्वे फेरी होती आणि नंतरच मग WTOची काय झाली, स्थापना झाली 1 जानेवारी 1995ला. लक्षात घ्या. आणि मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. सार्वजनिक लेखा समितीचे मार्गदर्शक, मित्र व तत्वज्ञ म्हणून कॅगला ओळखलं जाते. मग कॅग संबंधित कलम कोणती, कलम 148. महान्यायवादी संबंधित कलम कोणती, कलम 76. अशा पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करायचा आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स भेटेल. कुठलीही गंमत वगैरे न करता सिरियसली अभ्यास करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि लक्षात घ्या, जेवढं तुम्ही सिरियसली अभ्यास कराल तेवढेच तुम्हाला चांगले मार्क्स पडेल. म्हणून जिथे जास्त टाईमपास होत आहे ते न केलेलं बरं राहणार, मला असं वाटते. म्हणून तुम्ही फक्त फोकस जो करायचा आहे, फक्त नॉलेज मिळवण्यावर भर द्या. ठीक आहे. गंमत हसणे हे चालूच राहणार, पण अशी वेळ कधी येणार नाही आहे. त्यामुळे यावेळेनं बेस्ट द्या, कळलं का. आणि तुमचे स्वप्न पूर्ण करा, घरच्यांची स्वप्न पूर्ण करा. ओके. त्यानंतर पुढे जो आपण पहिला फेरा कायदा 1947चा होता. दुसरा फेरा कायदा 1973. मी STI मेन्स 2020 दिलेली आहे. त्यामध्ये मला यावरती प्रश्न आला होता की फेराचं रूपांतरण कशामध्ये झालेलं होतं, तर ते फेमामध्ये झालेलं होतं. हा प्रश्न मला विचारलेला होता. ठीक आहे. पहिला फेरा कायदा 1947, दुसरा फेरा कायदा 73चा होता आणि लागू झाला होता 73चा कायदा 1 जानेवारी 1974ला. मात्र फेराचं रूपांतरण फेमा कायद्यामध्ये झालं होतं. म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट आहे हा,
तर 1999चा हा कायदा होता आणि हा लागू झाला होता 1 जून 2000. तर मित्रांनो हे नक्की पाठ करून घ्या आणि विशेषतः म्हणजे हे बुक्समध्ये उतरून घेत चला. त्यानंतर रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्यासाठी नेमलेली समिती होती SS तारापूर समिती 1997. तीच समिती SS तारापूर समिती 2006 मध्ये सुद्धा नेमण्यात आलेली होती. मात्र रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय होऊ शकला नाही. गंगा कल्याण योजना ही 1 फेब्रुवारी 1997ची आहे. ही योजना दारिद्र्य रेषेखालील लहान व सीमांत शेतकऱ्यांना भूजल स्रोतातून सिंचन सुविधा देणे तसेच आर्थिक सहाय्य संबंधित होती. ओके, सो सिंचन सुविधेसंबंधित होती, भूजल स्रोतातून सिंचन सुविधा. तर हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. 1 फेब्रुवारी 1997. नंतर बघा, मानवनिर्मित उपग्रह सोडणारा जगातील पहिला देश कोणता? तर तो आहे रशिया. मोस्ट इम्पॉर्टंट. युरोप या खंडामध्ये एकही वाळवंट नाही. ठीक आहे, जगातील सर्वात मोठं वाळवंट हे सहारा वाळवंट आहे, जे की उत्तर आफ्रिकेमध्ये येते. मग आशिया खंडातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर ते आहे गोबी वाळवंट. ओके, इथे थोडं मिस्टेक झालेली आहे, गोबी. ओके, सो गोबी वाळवंट आहे, हे लक्षात घ्या. ओके, सो मोस्ट इम्पॉर्टंट करा. त्यानंतर बघा, पुढे दिलेलं आहे भारतातील प्राचीन घडीचा पर्वत अरवली पर्वताला असं म्हटलं जाते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे बघा, की अरवली पर्वतातील सर्वात उंच जे शिखर आहे ते गुरु शिखर आहे, जे की 1722 मीटर इतकं आहे. ओके, 1722 मीटर इतकं कोणतं शिखर आहे? तर ते आहे गुरु शिखर आणि अरवली पर्वत. आणि अरवली पर्वतामध्येच एक माउंट अबू हे थंड हवेचं ठिकाण आहे, जे की राजस्थानमध्ये आहे. हा पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. सो सर्वात प्राचीन पर्वत म्हटला तर अरवली, आणि सर्वात अर्वाचीन पर्वत म्हटला, नवीन पर्वत म्हटला तर तो आहे हिमालय. त्यानंतर समुद्राची खोली मोजणारे यंत्र कोणते आहे? तर ते आहे फॅथोमीटर. फॅथोमीटरमध्ये समुद्राची खोली मोजणारे यंत्र आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, एक सोनार पद्धत सुद्धा आहे. त्यानंतर लाकडामध्ये असणारा महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर तो आहे सॅल्युलोज. ओके, ॲमेझॉन ही नदी ब्राझील या देशातील आहे. तर सर्वात मोठी नदी जी आहे जगातील ती ॲमेझॉन आहे, जी की ब्राझील या देशातील आहे. आणि सर्वात लांब नदी म्हटलं ती आहे नाईल नदी, जी की इजिप्त या देशामध्ये आहे. मिथेन हा वायू बायोगॅसमध्ये असते. CH4 हे त्याचं सूत्र आहे. आणि लास्ट आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात चुनखडीचं सर्वात जास्त साठे जे आहे, चुनखडीचे सर्वात जास्त साठे ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. तर हे सर्व महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही इथे लक्षात घ्या. आणि मित्रांनो, हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जाता जाता आपला एक व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.